हाय, व्हेरी गुड मॉर्निंग. तर बाळांनो, आपला टॉपिक चालू आहे अँगल अँड इट्स मेजरमेंट. या टॉपिकचा आपण सेकंड एक्झरसाइज पाहतोय आणि या सेकंड एक्झरसाइजमधले आपले 5 क्वेश्चन या ठिकाणी कव्हर झालेले आहेत. ओके, आणि ह्या व्हिडिओमध्ये आपण 5 ते 10 म्हणजे 6 to 7 हे क्वेश्चन या ठिकाणी आपण कंप्लीट करतोय. ओके, तर त्यातला क्वेश्चन नंबर 6 पहा. क्वेश्चन नीट पहा. समोर बुक ठेवायचं आहे, हार्ड कॉपी तुमच्या समोर पाहिजे. पुस्तकात क्वेश्चन रीड करता करता तो क्वेश्चन समजून घेण्याचा जास्त प्रयत्न करा, कारण जेव्हा तुम्हाला क्वेश्चन व्यवस्थित कळेल उत्तर कळायला वेळ लागणार नाही. ओके, ठीक आहे. पहा क्वेश्चन 6 काय आहे? द एरिया ऑफ अ सर्कल इज 25 पाय स्क्वेअर सेंटीमीटर. फाइंड द लेंथ ऑफ इट्स आर्क सबटेंडिंग अन अँगल ऑफ 144 ॲट द सेंटर. म्हणजे एक सर्कल दिलं आहे. ओके, आणि त्या सर्कलमध्ये सर्कलच्या सेंटरला, क्वेश्चन नंबर 6, त्या सर्कलच्या सेंटरला किती डिग्रीचा अँगल फॉर्म होतोय? 144 डिग्री. ओके, पहा एरिया ऑफ सर्कल, टोटल सर्कलचा एरिया 25 पाय. ओके, अँड फाइंड द लेंथ ऑफ आर्क इट्स सबटेंडिंग अँड अँगल. काय फाइंड आउट करायचं रे बाळांनो तुम्हाला? हा आर्क फाइंड आउट करायचा आहे. ओके, आर्कचा फॉर्म्युला काय? लेंथ ऑफ आर्क आर थीटा. म्हणजे तुम्हाला कोणाची गरज आहे? रेडियसची गरज आहे आणि थीटाची गरज आहे. थीटा आहे का तुमच्याकडं? ऑलरेडी आहे. अँगल आहे. कोण नाही तुमच्याकडं? रेडियस नाही आहे. ओके, पण त्यांनी काय दिलंय? सर्कलचा एरिया दिलाय, होल सर्कलचा एरिया. सर्कलच्या एरियाचा फॉर्म्युला पाय आर स्क्वेअर. ओके, ठीक आहे. ऑल्सो फाइंड द एरिया ऑफ करस्पॉन्डिंग सेक्टर. आणि हा जो सेक्टर आहे म्हणजे आर्क लेंथ तर तुम्हाला फाइंड आउट करायचीच आहे. म्हणजे या ठिकाणी तुम्हाला काय? एसची व्हॅल्यू फाइंड आउट करायची. अजून काय? एरिया ऑफ सेक्टर म्हणजे ए हा तुम्हाला या ठिकाणी फाइंड आउट करायचा आहे. म्हणजे सेक्टर म्हणजे हा टोटल एरिया. ओके, याचा एरिया ऑफ सेक्टरचा फॉर्म्युला आहे तुमच्याकडे. काय? 2 फॉर्म्युले आहेत. 1/2 आर स्क्वेअर थीटा, सेकंड 1/2 एस आर, एस लेंथ ऑफ आर्क. ओके, दॅट्स इट. गिव्हन इन्फॉर्मेशन. आता आपण काय दिलंय त्या इन्फॉर्मेशननुसार आपण या ठिकाणी काय करणार आहे? क्वेश्चन सॉल्व्ह करणार आहे. ओके, तर हिअर काय इन्फॉर्मेशन तुम्हाला गिव्हन? थीटा इज इक्वल टू 144 डिग्री. 144ला पहिल्यांदा कन्वर्ट कशात करायचं? रॅडियनमध्ये. 144 रॅडियनमध्ये कन्वर्ट करताना पाय अपॉन 180. आता हे तुम्हाला चांगल्यापैकी माहीत झालं. आता 144 डिवाइड करायचं आहे. ओके, 18 1 जा 18 0, 18 8 जा 18चा पाडापाठ आहे का तुमचा? 18 1 18, 18 8 44 पाडेपाठ लागतात त्याच्यासाठी. ओके, ठीक आहे. म्हणजेच काय होईल? अजून कशाने डिवाइड करू शकता तुम्ही? 2 ने. 2 4 जा 2 5 जा म्हणजे किती आले रे? 4 पाय अपॉन 5. कशामध्ये? रॅडियनमध्ये आला. ओके, म्हणजे थीटा कन्वर्ट कशा झाला? रॅडियनमध्ये झाला. आता तुम्हाला अजून गरज कशाची? लेंथ ऑफ आर्क फाइंड आउट करण्यासाठी अजून तुम्हाला गरज आहे रेडियस. रेडियस गिवन आहे का? ऑब्विसली नाही. मग आता पण त्यांनी दुसरा एक पार्ट गिवन दिलाय. काय? एरिया ऑफ सर्कल. सर्कलचा एरिया फॉर्म्युला काय? पाय आर स्क्वेअर. म्हणजे तुम्हाला या ठिकाणी काय मिळणार आहे? रेडियस मिळणार आहे. कशी? पहा आता एरिया ऑफ सर्कल. काय एरिया ऑफ सर्कल? 25 पाय. एरिया ऑफ सर्कल फॉर्म्युला सर्कलचा पाय आर स्क्वेअर 25 पाय. पायला पाय कॅन्सल, बिकॉज पायला पाय गेला, इंटू होता, इकडे येऊन डिवाइडला गेला. आर स्क्वेअर इज इक्वल टू 25. देअरफॉर आर इज इक्वल टू 5. टेकिंग द स्क्वेअर रूट. स्क्वेअर रूट घेताना आपण प्लस आणि मायनसचा साईन देत असतो, पण या ठिकाणी आपण तसं काही केलं नाही. का? कारण रेडियस ही निगेटिव्ह नसणार आहे. कारण रेडियस जर निगेटिव्ह केली तर सर्कल फॉर्म नाही होणार आहे. ओके, देअरफॉर रेडियस इज इक्वल टू किती आली? 5. जर आता तुम्हाला रेडियस समजली तर एरिया तुम्हाला काय फाइंड आउट करायचं आहे? लेंथ ऑफ आर्क. लेंथ ऑफ आर्कचा फॉर्म्युला काय? एस इज इक्वल टू माहिती तुम्हाला आर थीटा. आरची व्हॅल्यू रेडियस 5 आणि थीटाची व्हॅल्यू किती आहे? 4 पाय अपॉन 5. 4 पाय अपॉन 5. पायला पाय, 5ला 5 कॅन्सल झाला. 4 पाय रॅडियन. काय मिळाला? लेंथ ऑफ आर्क. या ठिकाणी काय भेटली? लेंथ ऑफ आर्क तुम्हाला भेटली. अजून काय फाइंड आउट करायचं आहे? एरिया ऑफ सेक्टर. आर्क भेटली, एरिया ऑफ सेक्टर. एरिया ऑफ सेक्टरचा फॉर्म्युला
कोणता पण यूज करू शकता, कारण तुमच्याकडे रेडियस आणि थिटा पण आहे, यस आणि आर पण आहे. आपण सेकंडवाला यूज करू. 1/2 इंटू एस आर. 1/2 एसची व्हॅल्यू 4 पाय इंटू आरची व्हॅल्यू 5. 2 डिवाइड करू शकतो. 2 1 2, 2 2 4, बेदोनी 4. ओके, म्हणजे 2 पाय इंटू 5 10 पाय. म्हणजे एरिया ऑफ सेक्टर कशाचा रे? एरिया ऑफ सेक्टर कशाचा? जो अँगल सबस्टेंड झाला या ठिकाणी 144. पहा, पूर्ण सर्कलचा एरिया किती आहे? 25 पाय आणि आपल्या सेक्टरचा एरिया किती आला? 10 पाय. ओके, तर अशा पद्धतीने या क्वेश्चनमध्ये आपल्याला अँगल दिला होता आणि एरिया ऑफ सर्कल दिला होता. त्यावरून आपण रेडियस फाइंड आउट केली. थिटाला अँगलला आपण रेडियनमध्ये कन्वर्ट केलं आणि ह्या दोघांचा यूज करून आपण लेंथ ऑफ आर्क फाइंड आउट केलं आणि एरिया ऑफ सेक्टर फाइंड आउट केलं. या पद्धतीने या ठिकाणी हा क्वेश्चन संपलेला आहे. तुम्ही हा क्वेश्चन राईट अप करू शकता. ओके, ठीक आहे. तर पहा, या एक्झरसाइजमधला आपला 6 क्वेश्चन झाला. आता आपण क्वेश्चन नंबर पाहणार आहे 7. क्वेश्चन नंबर 7. ओके, सगळ्यांनी क्वेश्चन नंबर 7 रीड करायला सुरुवात करा. क्वेश्चन नंबर 7 रीड करून घ्या. क्वेश्चन समजणं फार इम्पॉर्टंट आहे. ओके, पहा आता क्वेश्चन नंबर 7 काय. क्वेश्चन नंबर 7, OAB इज अ सेक्टर ऑफ अ सर्कल हॅव्हिंग सेंटर ॲट O. ओके, इथेच थांबूया आपण. आपल्याला त्यांनी सांगितले का एक सर्कल आहे आणि त्या सर्कलचं सेंटर O आहे. ओके, दॅट्स इट. एरिया ऑफ सेक्टर पण दिलं आहे त्यांनी OAB. सेक्टर या टाईपमध्ये असेल. ओके, अँगल किती दिलं आहे त्यांनी AOBचा 45 AOB. डायग्राम बरोबर आहे आपली. ओके, रेडियस 12 सेंटीमीटर. फाइंड द डिफरन्स बिटवीन एरिया ऑफ सेक्टर OAB अँड सेक्टर AOB. फाइंड द एरिया ऑफ सेक्टर AOB अँड सेक्टर AOB. काहीतरी चुकीचं वाटतंय का? तर फाइंड एकाला पहा, आपण तिथं प्रिंटिंग मिस्टेक झालेली आहे थोडीशी. तर एरिया ऑफ सेक्टर AOB या सेक्टरमधून डिफरन्स तुम्हाला फाइंड आउट करायचा. कशाचा? जो खाली दिले ना अँड सेक्टर AOB, तिथं खोडा आणि तिथं ट्रायंगल करा. काय करा? ट्रायंगल AOB. हा काय? ट्रायंगल. म्हणजे यातला डिफरन्स आपल्याला फाइंड आउट करायचा आहे. म्हणजे कोणता पार्ट फाइंड आउट करायचा आहे? हा पार्ट फाइंड आउट करायचा आहे. दॅट्स इट. ओके, मग आता पहिली गोष्ट आपल्याला काय करायचं आहे? ट्रायंगलचा एरिया फाइंड आउट करायचा आहे. दुसरा पार्ट आपल्याला काय फाइंड आउट करायचं आहे? एरिया ऑफ सेक्टर. सेक्टरसाठी गरज काय असायची आहे? आर आणि थिटाची. थिटा गिवन आहे का? आहे. आर गिवन आहे का? गिवन आहे. म्हणजे एरिया ऑफ सेक्टरला तर काहीच अडचण नाही आहे. राहिला प्रश्न कशाचा? ट्रायंगलचा. ट्रायंगलचा पण फॉर्म्युला तुम्हाला माहिती आहे. ट्रायंगलचा फॉर्म्युला 1/2 बेस इंटू हाईट. हा फॉर्म्युला यूज झाला. ट्रायंगलचा पण एरिया भेटणार आहे. दॅट्स इट. संपला क्वेश्चन. किती सिंपल होता पहा. ठीक आहे, तर पहा काय आहे हेअर. थिटा इज इक्वल टू, थिटाची व्हॅल्यू किती दिलेली आहे? 45 डिग्री. 45ला पहिल्यांदा रेडियनमध्ये टाकून द्या. काय? 45 इंटू π/180. किती डिवाइड करू शकता तुम्ही? 9नी करा. 9 2 80, 20 झाले. 9 5 त्यानंतर काय करू शकता अजून? 5 1 5 4 म्हणजे किती आले रे? π/4. कशामध्ये झालं? रेडियनमध्ये. मी काय क्वेश्चन आन्सर पार्ट करून येत नाही, तुमच्यासमोर सॉल्व करतो आहे. कॅल्क्युलेशन तुम्हाला एकदम छोटंसं बारकाईने सांगतो आहे. 2ने 3ने 5ने. ओके, दॅट्स इट. थिटा आता तुमच्या रेडियनमध्ये कन्वर्ट झाला आहे. रेडियस किती आहे तुमच्याकडे? रेडियस किती आहे? रेडियस आहे 12 सेंटीमीटर. ओके, मग तुम्ही काय फाइंड आउट करू शकता? एरिया ऑफ सेक्टर AOB. लगेच फाइंड आउट करून ठेवूया आपण. एरिया ऑफ सेक्टर AOB किंवा OAB या एरियाचा सेक्टरचा एरिया 1/2 r² थिटा. म्हणजेच काय होईल? 1/2 r किती आहे? 12.
12 इंटू 12 इंटू थिटाची व्हॅल्यू किती आहे पाय अपॉन 4. ओके, म्हणजे काय होईल बा बेक बे बेसक 12 2 6 जा 4 1 4 4 3 जा 4 3 12 म्हणजे राहिले किती रे 6 3 पाय म्हणजे 6 3 पाय 6 3 जा 18 पाय. या ठिकाणी किती राहिले 18 पाय 18 पाय 18 पाय सेक्टर ऑफ AOB सेक्टर मिळाला. आपल्याला पण काय करायचं आहे आता ट्रायंगलचा एरिया फाइंड आउट करायचा आहे. आता ट्रायंगलचा एरिया फाइंड आउट करण्यासाठी तुम्हाला कशाची गरज आहे ट्रायंगल एरिया ऑफ ट्रायंगल AOB एरिया ऑफ ट्रायंगल AOB इज इक्वल टू 1/2 इंटू बेस इंटू हाईट. बेस काय ओके थोडंसं बाजूला घे तुम्ही 1/2 बेस OA इंटू हाईट. हाईटचा विषय झाला हाईट तर नाही आपल्याकडं मग हाईट कशी फाइंड आउट करणार सिंपल आहे. ओके हाईट या ठिकाणी काय करणार बीमपासून जर बीवरनं बरोबर का जर आपण यावर परपेंडिक्युलर लाईन ड्रॉ केली तर हा काय झाला राईट अँगल ट्रायंगल. ओके मग आपण काय करूया BD इथं नाव देऊया तर BD परपेंडिक्युलर ऑन OA वर BD काय टाकली परपेंडिक्युलर लाईन टाकली. सो आता का टाकली गरज काय होती ही काय अँगल किती दिला आहे 45. आता 45च्या अपोजिट साईड तुम्हाला काय करायची आहे फाइंड आउट करायची आहे. तुम्ही 10वीला शिकलात 30 60 90चा थेरम. 30च्या अपोजिट साईड 1/2 असते कशाच्या हायपोटेन्यूच्या. 60च्या अपोजिट साईड 1/√3/2 इंटू हायपोटेनियस असते आणि 45च्या अपोजिट साईड ही काय असते तर 1/√2 इंटू हायपोटेनियस. त्याच ठिकाणी तुम्ही sin 30 cos 30 tan 30 अशा रेशोचा ट्रिग्नोमेट्रीचा वापर करून सुद्धा तुम्ही या ठिकाणी काय करू शकता हाईट फाइंड आउट करू शकता. तुमच्या मनावर आहे 10वीचे फॉर्म्युले इथं तुम्ही यूज करू शकता ट्रिग्नोमेट्रीसुद्धा यूज करू शकता का कारण 45ची व्हॅल्यू तुम्हाला माहीत आहे दॅट्स इट. ओके मग आपण इथं काय करूया साईनचा साईन ट्रिग्नोमेट्रीचा यूज करू. साईनचा फॉर्म्युला काय सांगतो का अपोजिट साईड अपॉन हायपोटेनियस. आता मी साईन का वापरायचं ठरवलं कॉस का नाही वापरायचं ठरवलं हा पण या ठिकाणी प्रश्न आहे. टॅन का नाही वापरायचं ठरवलं मी साईनच का वापरायचं ठरवलं कारण मला अँगल 45 गिवन आहे आणि मला हाईट फाइंड आउट करायची आहे आणि हाईट या अँगलच्या अपोजिट साईड आहे आणि मला गिवन इन्फॉर्मेशनमध्ये कोण माहिती आहे BO कारण BO किती आहे 12 कारण सर्कलची काय ती रेडियस आहे. ओके जर मला समोरची साईड काढायची म्हणजे अपोजिट साईड काढायची आणि मला हायपोटेन्यूस माहीत आहे ऑब्वियसली मी साईनचा वापर करणार. जर मला ॲडजस्टंट काढायची असेल तर मी काय केलं असतं कॉस वापरला असता आणि अपोजिट अपॉन ॲडजस्टंट याचं रिलेशन जर मला माहिती पाहिजे नव्हतं किंवा मला त्यापैकी कोणाची व्हॅल्यू फाइंड आउट करायची असेल तर मी टॅन शोधला असता. ओके म्हणजे मी या ठिकाणी काय करणार आहे इन ट्रायंगल AOB असं म्हटलं तरी चालेल. ही परपेंडिक्युलर लाईन तुम्ही ड्रॉ केलेली आहे. खाली इथं काय लिहिणार आहे तुम्ही sin 45 डिग्री इज इक्वल टू sin 45 साइन थीटाचा फॉर्म्युला अपोजिट साईड म्हणजे काय येणार आहे BD नाव BD लक्षात ठेवा अपॉन BO हायपोटेनियस म्हणजे काय आलं याची व्हॅल्यू किती आहे sin 45ची व्हॅल्यू पाहावी लागेल तुम्हाला पाठ असेल तर चांगलं आहे काय 1/√2 इक्वल BD अपॉन BO किती आहे 12. ओके म्हणजेच BD आपल्याला हाईट फाइंड आउट करायची. ओके म्हणजे BDची व्हॅल्यू हे 12 तिकडे जाणार आहेत म्हणजे काय होणार आहे 12/√2. BDची व्हॅल्यू किती आली 12/√2. आता ही व्हॅल्यू तुम्ही डायरेक्ट इथं पण उचलू शकता. BDची व्हॅल्यू तुम्हाला हाईट मिळालेली आहे. आता इथं तुम्ही रेशो तयार करू शकता आणि नंतर सुद्धा पुट करू शकता किंवा डायरेक्ट BDची व्हॅल्यू जरी आता तुम्ही पुट केली तरी तुम्हाला आन्सर मिळणार आहे. पाहूया आपण कसं आहे ते पुढं. आता पहा या ठिकाणी काय मिळालेली तुम्हाला BDची व्हॅल्यू मिळालेली दॅट्स इट. आपल्याकडे पहा आता ट्रायंगलच्या फॉर्म्युल्याकडे आलो. एरिया ऑफ ट्रायंगल काय 1/2 बेस इंटू हाईट. बेस काय AO हाईट काय BD 1/2 AO काय 12 इंटू BDची BD किती आहे 12/√2 सॉरी 12/√2 काय होईल रे इथं डिवाइड केलं 6 किती आलं 6
72 डिवाइड बाय √2. आता मला हा √2 काढून टाकायचा आहे. रॅशनलाइज कसं करतं माहिती तुम्हाला? रॅशनलाइज काय करतो आपण? √2ने वरती पण मल्टिप्लाय करतो, √2ने खाली पण मल्टिप्लाय करतो. म्हणजे किती आले? 72 √2 डिवाइड बाय 2. ह्या 2ने 72ला डिवाइड करू शकता तुम्ही. म्हणजे आन्सर किती आलं? 36 √2. काय आला रे? एरिया. कोणाचा? एरिया ऑफ ट्रायंगल AOB. आणि एरिया ऑफ सेक्टर AOB याचा एरिया ऑफ सेक्टर किती आहे? 18 पाय. एरिया ऑफ ट्रायंगल किती आहे? 36 पाय √2. ओके, √2. मग आता यामध्ये आपल्याला काय फाइंड आउट करायला सांगितलं आहे त्यांनी? डिफरन्स. तो आपण या ठिकाणी पाहूया. ओके, डिफरन्स बिटवीन काय? एरिया ऑफ ट्रायंगल AOB and area of sector AOB. काय रे इज इक्वल टू एरिया ऑफ सेक्टर किती आहे? 18 पाय. याच्यातून मायनस कोण करायचं आहे तुम्हाला? 36 √2. 18 आणि 36 कॉमन किती निघाले? 18. रूटमध्ये कोण राहिलं? पाय. मायनस 18 2 जा 36 √2. हा काय झाला? डिफरन्स. कोणाचा डिफरन्स? ह्या टोटल सर्कलच्या सेक्टरमधनं, ह्या छोट्याशा सेक्टरमधनं हा छोटासा ट्रँगल मायनस केला, त्यामुळे हा राहिलेला एक तुमचा छोटासा पार्ट. दॅट्स इट. तर अशा पद्धतीने आपण एरिया ऑफ, खरं तर याला सेगमेंट म्हणतात, अशा पद्धतीने आपण सेगमेंट या ठिकाणी काय केलेलं आहे? एरिया फाइंड आउट केलेला आहे. या पद्धतीने आपला क्वेश्चन नंबर 7 संपलेला आहे. तुम्ही क्वेश्चन नंबर 7 राईट करू शकता. ओके, ठीक आहे. त्यानंतर आहे क्वेश्चन नंबर 8. या ठिकाणी आपला क्वेश्चन नंबर 7 संपतोय. क्वेश्चन नंबर 8 आपण स्टार्ट करतोय. ट्रायंगल OPQ इज अ सेक्टर ऑफ अ सर्कल हॅविंग सेंटर O. म्हणजे OPQ हा एक आपल्याला सेक्टर दिला आहे, त्याचा सेंटर Oच आहे. ओके, अँड रेडियस 15. आता रेडियस किती दिली होती? 12 आधीच्या क्वेश्चनमध्ये. आताच्या क्वेश्चनमध्ये रेडियस किती दिली? 15. POQ म्हणजे इथे तयार होणारा अँगल किती आहे? 30 डिग्री. फाइंड द एरिया ऑफ इनक्लोज्ड बाय PQ अँड कॉर्ड PQ. आता पहा, सेम क्वेश्चन या ठिकाणी रिपीट केला आहे. क्वेश्चन नंबर 8 आणि क्वेश्चन नंबर 7 हा सेम क्वेश्चन या ठिकाणी रिपीट झाला आहे. पहा काय केलं आहे? फक्त नावं चेंज केली. ओके, हा जर तुमचा क्वेश्चन पूर्ण संपला असेल तर या ठिकाणी पहा, मी एक छोटीशी डायग्रॅम ड्रॉ करतो. रेडियस किती दिली? 15 सेंटीमीटर. अँगल जो तयार होतो हा अँगल किती दिला आहे? 30 डिग्री. POQ. ओके, हे जॉईंट केलं. तुम्हाला हाच एरिया फाइंड आउट करायचा आहे. म्हणजे तुम्हाला पुन्हा काय करायचं आहे? थीटा माहिती आहे तुम्हाला, रेडियस माहिती आहे तुम्हाला, एरिया ऑफ सेक्टर तुम्ही फाइंड आउट करू शकता. दॅट्स इट. थीटा 30, इथे होता 45, 45 आपल्याला घेऊन किती आहे? 30 झालं. 30ला कन्वर्ट रेडियस तुम्हाला समजली. एरिया ऑफ सेक्टर तुम्ही फाइंड आउट करू शकता. विषय संपला. नंतर काय फाइंड आउट करायचं आहे? POQ या ट्रायंगलचा एरिया म्हणजे तुम्हाला काय टाकावं लागणार? परपेंडिक्युलर हाईट. म्हणजे तुम्हाला हाईट फाइंड आउट करावं लागणार. जसं मी इथं sin 45 वापरलं आहे, या ठिकाणी तुम्ही काय वापरणार? sin 30. आता sin 30ची व्हॅल्यू माहिती असेल तर क्वेश्चन सॉल्व करता येईल. आता sin 30ची व्हॅल्यू तर माहिती असेल तुम्हाला 1/2. ओके, ठीक आहे. मग साईनचा फॉर्म्युला वापरला, मला हाईट मिळाली. बेस तर मला माहिती 15. मग एरिया ऑफ ट्रायंगल काढला. मग पूर्ण सेक्टरच्या एरियामधनं मी ट्रायंगलचा एरिया काय केला? मायनस केला. तुम्हाला एरिया ऑफ सेगमेंट या ठिकाणी भेटून जाईल. तर क्वेश्चन नंबर 8 या ठिकाणी हा तुम्ही सॉल्व करायचा आहे. सेम आहे, काहीही चेंज नाही आहे, फक्त आकडे बदल आहे. दॅट्स इट. ही तुमची प्रॅक्टिस होईल. ओके, तर अशा पद्धतीने क्वेश्चन नंबर 8 आपला संपतोय. तर आता आपला क्वेश्चन नंबर स्टार्ट होतोय. क्वेश्चन नंबर 9 मी या ठिकाणी रीड करतोय. नीट काळजीपूर्वक ऐका, समजून घ्या. ओके, पुस्तकात पहा तुम्ही, स्क्रीनवर पाहिलं तरी चालेल. द पेरिमीटर ऑफ अ सेक्टर
ऑफ द सर्कल ऑफ एरिया 25 स्क्वेअर सेंटीमीटर. म्हणजे एक सर्कल आहे, त्या सर्कलमध्ये एक सेक्टर आहे, त्या सेक्टरमध्ये त्या सेक्टरचा एरिया एरिया ऑफ सर्कलचा एरिया किती दिला आहे 25. ओके, पेरिमीटर किती दिली 20 सेंटीमीटर. कशाची पेरिमीटर, त्या सेक्टरची पेरिमीटर. फाइंड द एरिया ऑफ सेक्टर. आणि आपल्याला काय फाइंड आउट करायला सांगितलं आहे, एरिया ऑफ सेक्टर. आता आपण क्वेश्चन डायग्रॅमच्या आधारे समजून घेण्याचा प्रयत्न करू. ओके, हा क्वेश्चन तुम्हाला समजला आहे. क्वेश्चन नंबर 7, क्वेश्चन नंबर 8 सेम आहेत. आणि आता आपण कोणता क्वेश्चन पाहतोय, क्वेश्चन नंबर 9. ओके, क्वेश्चन नंबर 9 मध्ये काय काय दिले तुम्हाला, क्वेश्चन नंबर 9 मध्ये दिले एक सर्कल आहे, त्या सर्कलचा एरिया किती दिलाय 25 पाय. ओके, क्वेश्चन नंबर 9 सर्कल, ह्या सर्कलमध्ये काय एक एरिया एक सेक्टर. ओके, होल सर्कलचा एरिया 25 पाय. त्यानंतर गिवन इन्फॉर्मेशन अजून काय फाइंड आउट करायचं आहे, एरिया ऑफ सेक्टर, ह्या सेक्टर. ओके, अजून अँगल दिलाय का तुम्हाला या ठिकाणी, नाही, पण या ठिकाणी अजून एक पार्ट दिले त्यांनी, काय पेरिमीटर ऑफ सेक्टरची पेरिमीटर त्यांनी दिली. किती दिली ती 20 मीटर सेंटीमीटर. काय दिले युनिट कोणतं या ठिकाणी, युनिट सेंटीमीटरचं आहे. ओके, सेंटीमीटर म्हणजे पेरिमीटर. आता इथं सगळ्यात जास्त महत्त्वाचं आहे, पेरिमीटर 20 कोणाची रे, सर्कलची, नो, सेक्टरची पेरिमीटर. आता पेरिमीटर या शब्दाचं मीनिंग तुम्हाला माहिती पाहिजे. पेरिमीटर म्हणजे काय, कोणती पण डायग्राम जर तुम्हाला दिली असेल, ट्रायंगल असेल, क्वाड्रिलॅटरल असेल, पेंटागॉन, हेक्झॅगॉन, ऑक्टॅ, सेप्टॅगॉन, कोणती पण डायग्राम असेल, गिवन डायग्राम, त्या गिवन डायग्रामच्या ऑल साईडची ॲडिशन म्हणजे पेरिमीटर. मग सर्कलची पेरिमीटर म्हणजे काय असतं, सर्कम्फरन्स असतो. ट्रायंगलची पेरिमीटर, ट्रायंगलच्या 3 साईडची ॲडिशन. क्वाड्रिलॅटरची पेरिमीटर, 4 साईडची ॲडिशन, पेरिमीटर. ओके, मग आता इथं आपल्याला काय दिलं आहे, सेक्टर. मग सेक्टरची पेरिमीटर, मग सेक्टर कोणता आहे, सेक्टरचा पार्ट जर तुम्ही पाहिलं तर या टाईपमध्ये, म्हणजे काय रेडियस, म्हणजे काय रेडियस. आणि हा जो पार्ट आहे हा काय आर्क. ओके, म्हणजे याला काय म्हणतो आपण, यस. म्हणजे या सेक्टरची पेरिमीटर काय झाली 2r + यस म्हणजे काय लेंथ ऑफ आर्क. ओके, दॅट्स इट. आता पहा, हे जस्ट आपण क्वेश्चन मधल्या काही पार्ट या ठिकाणी डिस्कस केला. आपल्याला गिवन इन्फॉर्मेशन काय होती आणि त्याच्यानुसार आपल्याला काय सॉल्व्ह करायचं होतं. ओके, मग आता पहा, हेअर गिवन इन्फॉर्मेशन पासून आपण चालू करूया. एरिया ऑफ सर्कल, एरिया ऑफ सर्कल 25 पाय. आधीच्या एका क्वेश्चनमध्ये आपण 25 पायच हा काय घेतलाय, एरिया घेतलाय. ओके, पाय r² = 25 पाय. पायला पाय कॅन्सल, माहिती आहे, पाय तिकडे जातो, आपला नाही. ओके, r² = 25 पाय, 25, r = 5. म्हणजे सर्कलची रेडियस किती आहे, रेडियस समजली तुम्हाला, रेडियसचं मेजर किती आलं 5. ओके, त्यानंतर अजून इन्फॉर्मेशन, अजून कोणता पार्ट आहे तुमच्याकडं, तर आर्क पेरिमीटर. कशाची पेरिमीटर ऑफ, या टाईपमध्ये घेऊया आपण. ओके, पेरिमीटर ऑफ सेक्टर, पेरिमीटर ऑफ सेक्टर. काय सेक्टरची पेरिमीटर 20. पेरिमीटरचा फॉर्म्युला काय 2r + s = 20. 2r + s काय हे माहिती आहे तुम्हाला. ओके, 2r आणि हे काय s म्हणजे पेरिमीटर ऑल साईडची ॲडिशन. आता r तुम्हाला इथंच भेटलाय, म्हणजे किती आले रे 2 × 5 + s = 20. इथे किती आले 10 + s हा 5 नाही आहे = 20. हे मायनस गेले म्हणजे s = किती आले रे 10. हे तिकडे जाऊन काय झाली मायनस, कारण इकडे काय होते ते प्लस होते. म्हणजे लेंथ ऑफ आर्क किती आहे
याची व्हॅल्यू किती आली 10. आणि आपल्याला काय फाइंड आउट करायचं आहे एरिया ऑफ सेक्टर. एरिया ऑफ सेक्टरचा फॉर्म्युला आहे थिटा माहीत असताना थिटा माहीत नसताना. आपल्याला इथं काय मिळाला यस थिटा गिवन आहे का नाही, म्हणजे क्वेश्चनमध्ये थिटा तुम्हाला माहीत नव्हता तरी सुद्धा आता तुम्ही काय करू शकता एरिया ऑफ सेक्टर फाइंड आउट करू शकता. म्हणजेच काय आलं एरिया ऑफ सेक्टर इज इक्वल टू 1/2 इंटू एस आर. ओके मी या बाजूला लिहितो थोडंसं 1/2 यस 10 इंटू आर 5 2 डिवाइड केलं 5 म्हणजे किती आले 5 5 जा 25. हा काय आला रे एरिया कोणाचा सेक्टरचा एरिया ऑफ सेक्टर 25. अशा पद्धतीने तुम्हाला अँगल गिवन नसताना आणि विदाऊट अँगल आपण काय काढला एरिया ऑफ सेक्टर काढला. दॅट्स इट. अशा पद्धतीने या ठिकाणी तुमचा क्वेश्चन नंबर 9 कंप्लीट झालेला आहे. ओके तुम्ही राईट करू शकता. त्यानंतर आहे या एक्झरसाइजचा आणि या टॉपिकचा शेवटचा क्वेश्चन काय क्वेश्चन नंबर 10. ओके तर सगळ्यांनी शेवटचा क्वेश्चन आहे खुश आहात ठीक आहे आनंद वाटतोय ना शेवटचा क्वेश्चन घेत आहे. चला संपला बाबा एकदाचा एक टॉपिक. ओके तर क्वेश्चन नंबर 10 काय पा द पेरिमीटर ऑफ अ सेक्टर ऑफ अ सर्कल ऑफ एरिया 64 पाय स्क्वेअर सेंटीमीटर इज 56. क्वेश्चन पुन्हा जर तुम्ही नीट ऑब्झर्व करत असाल तर आत्ता पण एक क्वेश्चन दिला होता का एक सर्कल आहे त्याचा एरिया 25 पाय. आत्ता त्यांनी 10व्या क्वेश्चनमध्ये दिले एक सर्कल आहे त्याचा एरिया किती आहे 64 पाय एरिया ऑफ सर्कल. ओके आणि पेरिमीटर ऑफ अ सेक्टरची पेरिमीटर म्हणजे पाय आर स्क्वेअरची व्हॅल्यू किती आहे 64 पाय. आणि पेरिमीटर कोणाची सेक्टरची पेरिमीटर माहिती आहे तुम्हाला काय 2r + s इज इक्वल टू 56. पहा एरिया ऑफ सर्कल 25 पाय इथं काय दिले एरिया ऑफ सेक्टर 64 म्हणजे इथं काय येणार आहे 64 म्हणजे सॉल्व केल्यानुसार तुम्हाला काय येणार आहे आर पायला पाय कॅन्सल होणार आहे. ओके म्हणजे आर किती मिळणार आहे 6 ना नाही 8 कारण 8चा स्क्वेअर हा काय 64 म्हणजे रेडियस किती मिळाली काही गडबडीत होऊ शकतं 64 मग 6 घेतलं असं होतं कधी कधी. ओके ह्या सिली मिस्टेक करू नका. तर रेडियसची व्हॅल्यू किती आली 8. आता रेडियस 8 मिळाली तुम्हाला. मग पेरिमीटर ऑफ अ सेक्टर इथं किती दिली आपल्याला 20. ह्या क्वेश्चनमध्ये आपल्याला किती दिली 56. ओके मग 2r किती आहे 8 मग या ठिकाणी तुम्हाला काय मिळालं लेंथ ऑफ आर्क. जर तुम्हाला एस मिळाला तर काय सांगितलंय फाइंड द एरिया ऑफ सेक्टर. सेम क्वेश्चन काहीच चेंज नाही आहे फक्त काय केले 2 नंबर बदलले. पाय आर स्क्वेअर म्हणजे एरिया दिला 64 जो की आधी दिला होता 25. पेरिमीटरचा फॉर्म्युला 2r + s 56. दॅट्स इट. तर असे फक्त 2 आकडे बदलले आणि या ठिकाणी हा क्वेश्चन तुम्हाला सॉल्व करायला सांगितला. तर मला असं वाटतं की ह्या क्वेश्चनमध्येच तुम्ही त्या व्हॅल्यू पुट करा तुम्हाला ॲन्सर मिळून जाईल एरिया ऑफ सेक्टर. ओके तर अशा पद्धतीने आपला एंगल अँड इट्स मेजरमेंट ह्या टॉपिकच्या ऑल कन्सेप्ट या ठिकाणी संपल्यात. आपण फर्स्ट एक्झरसाइज आणि सेकंड एक्झरसाइज पण या ठिकाणी कवर केलेला आहे. जर तरीसुद्धा काही तुम्हाला डाऊट असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये टाकू शकता. दॅट्स इट.